पाहणी दौरा होता. आपण देखील या पाहणी दौऱ्यानिमित्त उपस्थित होता. काय नेमकं घडलेलं आहे? भारतीय जनता पार्टीच्या दोनही आमदारांनी याच्यावरती आक्षेप घेतला. केंद्रावर आम्ही इथे आलेलो आहे. मला महापौरांनी सगळे फोन करून सांगितलं की तुम्ही महासभेत हा प्रश्न उचलला होता आणि गेले 6 महिने मी हा प्रश्न आयुक्तांपर्यंत नेलेला आहे, पण आयुक्तांनी पण त्याच्यात गांभीर्याने घेतलं नाही. आयुक्तांना चुकीची माहिती त्या डिपार्टमेंट हेडमधनं मिळाली जाते. म्हणजे याच्यामध्ये त्या उप अभियंता कोण झांबरे आणि सिटी इंजिनियर ह्या दोघांच्या माध्यमातून आयुक्तांना चुकीचं फिडिंग केलं जाते. आणि आजही आम्ही इथं दौरा केल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा बोगस कॉन्ट्रॅक्टर आहे. इथे तुम्ही पाहू शकता व्हीटेक वाबा लिमिटेड कंपनी ही जी आहे, इकडे कॅमेरा लावा तुम्ही, याला हे 2021ला टेंडर पास झालेलं आहे आणि त्याला दिल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी एकाशी व्हीएसपी केली. तो माणूस आहे ग्रेरियंट कंपनी, ही अमेरिकन कंपनी आहे, त्याच्याशी त्यांनी पार्टनरशिप करून त्याला दिलं, पण आपल्या अधिकाऱ्यांनी त्या ग्रेरियंटला काम करू दिलं नाही. आणि ग्लेरियंट नंतर एक एके इलेक्ट्रिकल वर्क्स म्हणून एक वाशीची कंपनी आणली. त्या वाशीच्या कंपनीशी यांनी जेवी केली आणि त्याला काम दिलं. आता तो वाशीच्या एके इलेक्ट्रिकल कंपनी ही प्रोप्रायटरशिप होती, वाशीची होती. त्याचा जीएसटी नंबर, त्याचा पॅन कार्ड नंबर, त्याचं बँक अकाउंट वेगळं. आणि 7 महिन्यांनी हा एक बोरसे नावाचा माणूस या झांबरेने त्याच्यामध्ये घुसवला आणि त्यांनी एके इलेक्ट्रिकल कंपनी अंधेरीच्या नावाने, अंधेरीचा ऍड्रेस आहे, त्याचा पॅन कार्ड वेगळा आहे, त्याचा जीएसटी नंबर वेगळा आहे, त्याचा बँक अकाउंट नंबर वेगळा आहे आणि त्याला 10 करोडच्या वर त्याला रक्कम दिलेली आहे. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्याच्या सगळ्या बँकेचा स्टेटमेंट पण देईल. म्हणजे ह्या बोगस यांना महापालिकेच्या आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते जर महासभा अस्तित्वात नसेल तर. पण आयुक्तांच्या परवानगी नसताना ह्या बोरसे माणूस आलाच कसा इथे मध्ये, हाच माझा प्रश्न आहे. त्याला कुणी उत्तर देऊ शकत नाही. आणि आता आयुक्तांना, महापौरांना, आम्हाला अक्षरशः खोट्या पद्धतीने माहिती दिली जाते. 2021च्या टेंडरमध्ये असा नियम का इथं मलापासून वीज निर्मिती केली पाहिजे, इथं वीज निर्मितीचा कुठं प्लॅन्टच दिसत नाहीये. याच्यात 10% जे पाणी विकलं जाईल त्या पाणी विक्रीतून आपल्याला 10% रॉयल्टी महापालिकेला दिली पाहिजे. आज 2021 पासून 1 रुपया सिंगल नया पैसा आलेला नाही. याच्यावर ते सांगतात का विकत घ्यायलाच लोक येत नाहीयेत. तर यांनी कुणाला जाहिरात केली, कुणाला कळवलंय का आमच्याकडे पाणी विकत घेऊन जा. घोडबंदर पट्ट्यामध्ये गाड्या धुवायला जर तुमचं एवढं ट्रीटेड पाणी स्वच्छ असं तुम्ही म्हणताय का आम्ही लॅबमध्ये क्लीन केलेलं आहे असं आताचा अधिकारी सांगतोय, मग तुम्ही जर घोडबंदर पट्ट्यामध्ये किंवा ठाण्याच्या उर्वरित भागामध्ये जिथं पाणी टंचाई त्या लोकांना जर तुम्ही जाहिराती मार्ग सांगितलं की कोपरीला पाणी असं मिळतं, इथं टँकरची व्यवस्था महापालिकेने करायला हवी होती किंवा प्रायव्हेट टँकरच्या माध्यमातून आम्ही गार्डनला तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटला लोक पाणी घेतील ना, का पिण्याचं पाणी वापरतील, कन्स्ट्रक्शन साईटला पाणी जाईल. पण यांनी त्याची जाहीर ट्रीटमेंटच इथं करत नाहीये. जे पाणी येते ते खाडीला सोडून देते आणि करोडो रुपये महानगरपालिकेचे जनतेचा टॅक्स रुपी हा वाया जातोय.